तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आणि मुंबई पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालंय। त्याच्या बोटाचे ठसे आता जुळलेले आहेत। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। सीसीटीव्हीत दिसणारा आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच नसल्याचं सोशल मीडिया आणि फॉरेन्सिक लॅबच्या आधारे दावे करण्यात येत होते। सैफच्या घरातनं पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताच्या बोटांच्या ठशांशी मिळते जुळते आहेत। सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीतनं दरवाजाच्या हँडलवरनं बाथरूमचे दरवाजे आणि पायऱ्यांच्या रॅलिंगवरनं सुद्धा शहजादच्या बोटांचे ठसे गुन्हे शाखेनं घेतलेले होते आणि ते जुळतात का हे पाहण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते। अखेर हे ठसे जुळलेले आहेत आणि आरोपीबद्दलच्या सगळ्या शंकाही दूर झाल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, एकीकडे जो दावा केला जातोय की हा आरोपी तो नव्हेच पण तोच आहे हेही एकीकडे सिद्ध होते आणि दुसरीकडे वडीलही वारंवार सांगतायत सीसीटीव्हीत दिसणारा मुलगा माझा नाहीये। नक्कीच प्रज्ञा, दोन गोष्टी आहेत। एक तर त्याचे वडील जे सातत्याने सांगतायत की सीसीटीव्ही मध्ये दिसणारा मुलगा आणि पकडलेला मुलगा हा माझा नाही, म्हणजेच आरोपी जो सध्या आतमध्ये घेतलेला आहे तो मुलगा त्यांचा असला तरी ते म्हणतात की सीसीटीव्ही मध्ये जो दिसत आहे तो मुलगा वेगळा आहे। त्याचे केस जे आहेत ते लांब आहेत। माझ्या मुलाने आतापर्यंत कधीच लांब केस ठेवलेले नाही, त्यांचा नेहमीच पोलीस कट असतो, अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते त्याच्या वडिलांकडनं सातत्याने येत आहे। त्याचे वडील राहुल अमीन असं देखील सांगतात की 2007 पर्यंत ते स्वतः बांगलादेशातील खुलना येथे एका तागाच्या मिलमध्ये काम करत होते। त्यानंतर ते गावी गेले आणि आता तिथे ते शेती करू लागले। त्याच पद्धतीने ते असंही सांगतायत की माझा मुलगा जो आहे तो माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतलेला आहे, तो तिथे गाडी चालवत होता असं देखील सांगितलं जात आहे। मात्र त्याच एका आधारे त्याच्या गाडीचं लायसन्स जे आहे, जे बांगलादेशी लायसन आहे, ते सध्या मुंबई पोलिसांनी जप्त केलेलं पाहायला मिळतंय। त्यामध्ये देखील त्याचं जे लायसन आहे ते साधारण 2019 आहे, जे 2020 मध्ये संपलेलं दाखवत आहे। त्यामुळे संपलेलं लायसन घेऊन तो फिरत होता का, गाडी चालवत होता का बांगलादेशमध्ये, हे देखील शोध जो आहे तो घेतला जातोय। दुसरीकडे जर बघितलं तर सातत्याने फॉरेन्सिक लॅब कडनं देखील दावे होत होते की हा जो आरोपी आहे तो नाहीच आहे। मात्र आता जे सैफ अलीच्या घरातनं ठसे जे गोळा करण्यात आलेले आहेत, मग दरवाजाच्या हँडलवरचे ठसे असतील, बाथरूमचे ठसे असतील, रेलिंगवरनं शहजाद जेव्हा गेला त्याच्या बुटांचे पायांचे ठसे असतील, असे सगळे जे ठसे आहेत ते एकत्र करून त्याचं फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले होते आणि आता फॉरेन्सिक लॅबचा जो अहवाल आलाय त्यामध्ये हे जे ठसे आहेत ते त्या ठसांची जुळत आहे असं देखील सांगण्यात येत आहे। आज खरं तर 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे शरीफुलची ती संपणार आहे आणि आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता पुढचा तपास पोलीस कसा करतायत, आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। नक्की, सुरतास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी भाग्यश्री। तर आपण बघतोय हे ठसे जुळलेले आहेत आणि महत्वाचे धागेदोरे जे आहेत ते पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आपण बघतोय एक नवीन वळण जे आहे ते मिळताना दिसत होतं वडिलांनी केलेल्या आरोपांमुळे। मात्र आता त्यावरती पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे।